व्यक्तिमत्व या विषयावरती आता फोर्सिसच्या माध्यमातून अनेक ऑनलाईन कार्यक्रम घेतले. त्याच्यातलाच पुढचा एक भाग म्हणून आज आपण सगळेजण जमलेलो आहोत. याच्यामध्ये आज आपण जोडपं जे आहे त्या जोडप्यांनी ॲडजस्टमेंट कशी करायची त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो की अनेक जोडपी जी आहेत ती एकमेकांना अनुरूप अशी नसतात. म्हणजे लग्न झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण ते एकमेकांना अनुरूप नसतात. कुठेतरी त्यांच्यामध्ये त्यांच्या स्वभावात फरक असतो, कुठेतरी त्यांचं इव्हन प्रेम करण्याच्या पद्धतीत फरक असतो, त्यांची मतं वेगळी असतात, पण तरी देखील लग्न करून ती जोडपी एकत्र राहत असतात. अशी ही जी विजोड जोडपी आहेत ह्या जोडप्यांमध्ये नक्कीच अनेक अडचणी सामोरे येतात. आणि मग ह्या अडचणींना जर का आपल्याला नीट करायचं तर त्यासाठी त्यांनी दोघांनीही एकमेकांना बिनशर्त स्वीकारायला पाहिजे. बिनशर्त म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अनकंडिशनल. कुठल्याही कंडिशन न घालता एकमेकांना त्यांनी स्वीकारायला पाहिजे. पण मग ही बिनशर्त जेव्हा स्वीकारायचं म्हणजे काय आणि ते स्वीकारायचं तर कसं स्वीकारायचं, त्याच्यासाठी काय काय गोष्टी करायला लागतात, हे स्वीकारणं इतकं सोपं आहे का, त्याच्यासाठी काय उपाय आपण करायला पाहिजेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडे पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या ज्येष्ठ समुपदेशिका, लेखिका आणि आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सौ स्मिता प्रकाश जोशी ह्या आलेल्या आहेत. मॅडम, आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. नक्कीच तुमच्या अनुभवाचा आपल्याला अनकंडिशनल उपयोग होणार आहे असं मला वाटतं, जेणेकरून आपण जोडप्यांना हे बिनशर्त एकत्र कसं राहायचं आणि लग्न कसं टिकवायचं हे आपण जाणून घेऊया. आज सध्या आपण सगळेच जण एका खूप वेगळ्याच वातावरणातून पुढे जात आहोत. त्या कोरोना व्हायरसमुळे जे लॉकडाऊन झालेलं आहे त्याच्यामुळे मर्जी असो नसो जोडपी एकत्र राहत आहेत. मला असं मत वाटत होतं की जर का जोडपी जबरदस्तीने का होईना एकत्र राहिली तर त्यांना त्यांच्यातले चांगले गुण कळतील आणि त्यांच्यामध्ये वादविवाद कमी होणार होतील. त्यांच्यातले जे काही डिफरन्सेस होते ते उलट बरे होतील. पण मॅडम, आता दिसतंय असं की या लॉकडाऊन मध्ये उलट हे फरक वाढायला लागलेले आहेत. तर असं का होत असावं? बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय ते. एक सुरुवात जेव्हा झाली लॉकडाऊनला तेव्हा असं वाटलं होतं की बऱ्याच दिवसांनी आपल्याला घरात बसायला मिळेल, एकमेकांना वेळ द्यायला मिळेल आणि त्याच्यामुळं खूप चांगलं एक कौटुंबिक वातावरण तयार होईल. अर्थात हे झालंही काही ठिकाणी, पण काही ठिकाणी मात्र असं झालेलं आहे की सतत घरात राहिल्यामुळं एकमेकांच्यात वाद निर्माण झाले. आणि आता आपण आपल्याही फोर्सिस काउन्सिलिंग सेंटर मधले काही समुपदेशक आणि सकाळच्या तनिष्का यांच्या सोबत आपण एक कार्यक्रम घेतलेला होता ऑनलाईन मंचचा. तर त्याच्यामध्येही अनेक फोन आले की आमच्या घरामध्ये भांडणं झालेली आहेत आणि आता एकत्र राहायला नको वाटतंय आणि एकमेकांच्यात हिंसा सुद्धा झालेली आहे. तर हे भांडणं ही वाढत गेली आहेत लॉकडाऊन मध्ये. आणि आता म्हणजे बाकीचं जर सगळं प्रमाण बघितलं तर लॉकडाऊन नंतर कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या केसेस नक्कीच वाढतील असं चित्र एकंदरीत दिसू लागलेलं आहे. त्याच्यामुळे पती पत्नींमधले जे वाद आहेत तर ते बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. आपण आता व्हॉट्सअपला बघा की काही मेसेजेस येत असतात. तर एक मेसेज मी असाच मजेशीर वाचला की त्याच्यामध्ये पत्नी म्हणत असते पतीला की मास्क घाल घरामध्ये. तो म्हणला, अरे मला बाहेर जायचं नाही तर मी मास्क कशाला घालू? तर सारखं तुझं तोंड बघून मला कंटाळा आलेला आहे आता आणि तू मास्क घाल म्हणजे तुझं तोंड बंद होईल. सारखं काहीतरी बडबड करत बसतो, मास्क घातल्यास की तुझं तोंड बंद होईल. म्हणजे अशा प्रकारचं हे यातल्या गमतीचा भाग सोडून देऊया. पण बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या वेळेला की 24 तास 24/7 तुम्ही घरामध्ये आहात तर मग एकमेकांचे स्वभाव हे कुठेतरी टोचायला लागतात. एरवी काय असतं की आपण कामाच्या निमित्त बाहेर असतो, प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यापामध्ये गुंतलेले असतात, आपले आवडीचे छंद असतील, काम असेल, व्यवसाय असेल त्याच्यामध्ये आपण गुंतलेला असतो. पण आता लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की सगळी कामं बाजूला ठेवून आपण घरामध्ये आहोत
आणि सारखंच घरामध्ये असल्यामुळं एकमेकांच्या स्वभावाचा जास्त त्रास व्हायला लागलाय. आणि म्हणून हे लॉकडाऊनमध्ये पती-पत्नींचे वादविवाद वाढत चाललेले आहेत. म्हणजे थोडक्यात हं, असं होतंय का मॅडम, की हं, एकत्र राहिल्यामुळे जे हं, गुण अगोदर गुण म्हणा, अवगुण म्हणा, अगोदर हं, झाकले जात होते, ते आता हं. उघड पडायला लागलेत? हो, असंच काहीसं म्हणावं लागेल आपल्याला. एकतर स्वभावात ते गुण होतेच, पहिल्यापासूनच होते. ते काय आत्ताच निर्माण झालेले आहेत अशातला भाग नाहीये. पण तेवढं लक्ष जात नव्हतं त्याच्याकडे. कारण का, की तुम्ही दुसऱ्या कुठल्यातरी कामामध्ये गुंतलेला होता. त्याच्यामुळं आता पत्नी घरामध्ये वेळेवर स्वयंपाक करत नाही. घरामध्ये अस्वच्छता असते. फ्रिजमध्ये सगळ्या भाज्या भरलेल्या असतात आणि ती वेळेवर बघत नाही. तर या गोष्टींकडे कदाचित नवऱ्याचं लक्ष कधी गेलं नसेल. किंवा घरात कामवाली बाई आहे, ती बघतीये सगळं. पण ज्या वेळेला आता की घरात कामवाली बाई पण नाहीये, घरातच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि याच्यामध्ये की पत्नीचा आळशीपणा हा जास्त दिसून आलेला आहे नवऱ्याला. तर त्याच्यामुळं त्याची चिड जास्त होते किंवा हा काहीच काम करत नाही. अरे बाकीचे नवरे कसे घरामध्ये मदत करतात काहीतरी. आता कामवाली बाई नाही तर तू थोडंसं तरी मला मदत कर. तू झाडून घेतलं पाहिजे. थोडंसं कधीतरी भांडी घासायला मदत केली पाहिजे. वॉशिंग मशीन तरी लाव. पण याला नुसतं लोळत पडायला आवडतं किंवा टीव्हीवरच्या बातम्या बघायला आवडतात आणि हिला मला मात्र असं वाटतं, की मी सारखं एकटीने का काम करावं? याने का मदत करू नये मला? तर हे असे जे काही एकमेकांचे स्वभाव आहेत, तर ते एकमेकांना कळायला लागलेले आहेत आणि ते फार मोठ्या प्रमाणात आता कळायला लागलेत. कारण काय आपण सारखंच घरात आहोत एकमेकांच्या सोबत आणि इतर काहीच आपल्याला नाहीये. दुसरं असं, की बऱ्याच वेळेला, की काही पती-पत्नींमध्ये असं असतं, की वाद व्हायला लागले ना, तर मग एकानी गप्प बसायचं किंवा बाहेर निघून जायचं. म्हणजे मग वाद होत नाहीत. काही वेळ मी बाहेर जाऊन येतो, म्हणजे मग वाद होणार नाही. पण आता असं आहे, की बाहेर पण पडता येत नाही. त्याच्यामुळं काय होतंय, की घरामध्ये सारखंच समोरासमोर आणि मग शब्दांनी शब्द वाढत राहतो. वाद ते वाढतात आणि ते तात्पुरते वाद नसतात. तर मग तू लग्नाच्या वेळेस असं केलं होतं, तुझ्या आईने असं केलं होतं. असे इथपर्यंत ते वाद मागे जातात आणि मग ते वाद वाढत जातात. हे असं आत्ता दिसून येत आहे आपल्याला, की आत्ता स्वभावाची ओळख खऱ्या अर्थाने पटायला लागलेली आहे. काही चांगल्याही गोष्टी झालेल्या आहेत, की समजा नवऱ्याला घरात काही करता येत नाही, पण आता या पद्धतीने तो शिकलाय आणि काहीतरी मदत करायला लागलाय. काहीतरी नवीन रेसिपीज करायला लागलेल्या आहेत दोघं मिळून. असंही होतंय. पण या गोष्टी मात्र जास्त लक्षात येतायत आपल्या, की स्वभावाचे दोष एकमेकांचे कळायला लागल्यामुळं वादही तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. म्हणजे मराठीत मराठीतली एक म्हण मला आठवतीये, "अति हं, परिचयात अवाज्ञा." हं, म्हणजे हं, आता झालंय काय, की परिचय हं, अति झालाय आणि त्याच्यामुळे जे नको हं. ते गुण समोर यायला लागलेत बरोबर आहे. आणि ते आता समजायला लागलेत. असं हं. थोडंसं होतंय असं मला हो, वाटतं. बरोबर आहे. ही आत्ताची लॉकडाऊनची परिस्थिती मॅडम आपण बाजूला ठेवूया. हं, पण इतर वेळेला म्हणजे लॉकडाऊन हं, नव्हता तेव्हा हं, पती-पत्नींना एकमेकातले हे अवगुण किंवा हं, एकमेकातल्या स्वभावातले हे बदल हे हं. समजायला लागायला किती काळ जायला लागतो? आता लॉकडाऊनमध्ये 2 महिन्यात खूप गोष्टी कळल्या. पण बरोबर आहे. इतर सिच्युएशनमध्ये की त्यांना हं, पहिल्या महिन्यातच कळतं का पहिलं वर्ष जायला लागतं का 10 वर्ष जायला लागतात? तर असा काही हं, हं, काळ आहे का की ज्याच्यामध्ये त्यांना एकमेकांच्या स्वभावातले दोष म्हणता येणार नाही पण स्वभावातले बदल हे हं, एकमेकांना समजतात? हं, हं. नाही आता याच्यासाठी कुठलंही काळ नाहीये. खरं तर काही लोकांना, की पहिल्याच दिवशी लग्नाच्या आधी सुद्धा काही वेळेला समजतं, की अरे हा वेगळा आहे बरं का आपल्यापेक्षा, असं कळायला लागतं. काही वेळेला काही ज्या सवयी आहेत, तर त्या एकत्र राहिल्यानंतर समजायला लागतात, की ह्याच्या आवडी वेगळ्या आहेत, माझ्या आवडी वेगळ्या आहेत. हे लग्नानंतर काही दिवसात अगदी आपोआप दोघांना समजायला लागतं. त्यासाठी काही वेगळा काळ घालवण्याची गरज नाही. म्हणजे आता बघा, की समजा, की तिला सकाळी उठून व्यायाम करायला आवडतं. की एक्सरसाइज पाहिजे आणि फिटनेसच्या बाबतीमध्ये ती खूप हे आहे. आणि याला मात्र की नाही सकाळची साखर झोप आवडते. अरे सकाळी झोपायला काय छान मजा असते असं तो म्हणतो आणि त्याला ते आवडतं जास्त. किंवा आता की तिला माणसात मिसळायला जास्त आवडतं आणि की त्याला एकटं राहायला आवडतं, की आता रविवारचा दिवस आहे आणि रविवारचा दिवस तिला असं वाटतं, की आपण कुठल्यातरी नातेवाईकांच्याकडे जाऊ किंवा बाहेर जाऊ फिरायला, काहीतरी मूव्ही बघू, हे करू.
आणि तो म्हणतो की नको ग, जाऊ दे, आज रविवार आहे, मस्त मला आराम करायचाय, घरात तांगड्या पसरून बसायचंय, एखादा पिक्चर बघायचाय आणि घरात बसून मी एन्जॉय करणार आणि घरात मी राहणार. आणि मग तिथं कळायला लागतं. आता घरात बसायचं म्हटलं तरी तिला छान मराठी गाणी आवडतात आणि म्हणून तसं तिनं गाणी लावले की त्याला म्हणते, "ए छे, ते बंद कर." त्याला बॉलिवूडची मस्त हिंदी गाणी काहीतरी ढिंच्याक ढिंच्याक असं आवडत असतं. आणि मग हा स्वभाव हळू एकमेकांना कळायला लागतो, की अरे हा नाही, हा माझ्यापेक्षा वेगळाच आहे. खरं तर लग्नाच्या आधी असं वाटलं होतं, की आपल्या आवडी खूप चांगल्या आहेत. तुला फिरायला आवडतं, मला आवडतं, सगळं आपण एकमेकांना सांभाळून घेऊ. पण जेव्हा खऱ्या अर्थाने एकत्र राहायला सुरुवात होते, तेव्हा या छोट्या-छोट्या आवडी असतील, काही खाण्यापिण्याच्या पद्धती असतील, तर याच्यामध्ये सुद्धा की खूप वेगळेपणा आहे, हे आपोआप जाणवायला लागतं. अर्थात 2 माणसं ही वेगळीच असतात ना, ती एकसारखी नसतातच कधी. कारण पिंडे पिंडे मतार भिना असं म्हणतात, की हे देवाने जे बनवलेलं आहे ना लोकांना, की वेगळ्या प्रकारे बनवलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती एकसारखी नाहीये. एकाच साच्यात बसणारी नाहीये. तर प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, आवडी वेगळ्या आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे व्यक्ती आहेत आणि लग्नामध्ये या 2 व्यक्ती ह्या एकत्र येत असतात आणि त्याच्यामुळं, की हा स्वभावातला फरक हा आपोआप जाणवायला लागतो. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सगळ्या बाबतीतले फरक कसे आहेत, हे जाणवायला लागतात. त्याच्यासाठी असा विशिष्ट पिरियड नाहीये, की कुठला इतक्या दिवसात समजेल असं. तर हे प्रत्येकाच्या मॅच्युरिटीनुसार त्याला ते लगेच कळायला लागतं. पण काही माणसं अशीच असतात, की "अरे तुझ्या मनात काय ना, मला आयुष्यभर कधी कळालं नाही." म्हणजे ते कधी समजूनच घेत नाहीत, असंही आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही प्रकारची लोकं आपल्याला समाजामध्ये नक्कीच दिसत असतात. पण मग मॅडम, मला असं विचारायचंय, की आपण जे विवाहपूर्व समुपदेशन करतो, हं, त्याच्यामध्ये हं, प्रत्येक जोडप्याला हं, सायकॉलॉजिकली व्यक्तिमत्त्वाबद्दल हं, डिटेल काही सांगायलाच पाहिजे का? का हं, प्रत्येकाला सायकॉलॉजीचा थोडासा अभ्यास करून मगच नात्यामध्ये जायला पाहिजे का? कारण आता आपण हे जे काही व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप ऑनलाईन लेक्चर्स घेतले, त्याच्यामधून मला असं वाटायला लागलं, की बाबा लग्न करायचं तर बाकीच्या गोष्टीनंतर पहिल्यांदा तुमचा स्वभाव कसा आहे, तुमची हं, पर्सनॅलिटी कशी आहे आणि हं, त्याचा सायकॉलॉजिकल बेसिस पहिला घेऊन मग आपल्याला पुढे जायला पाहिजे. हं, हं. नाही, आता कसं आहे, की विवाहपूर्व समुपदेशन ह्याच्यासाठी गरजेचं असतं. म्हणजे आता आपल्याला अनुरूप जोडीदार मिळाला पाहिजे. म्हणजे माझ्या विचारांना समजून घेणारा असा मिळाला पाहिजे किंवा माझी जशी पर्सनॅलिटी तशीच त्याची असेल किंवा तशाच आवडी असेल, तर मग मला तो योग्य होईल. अशा पद्धतीनं जर विचार करायला गेलं तर कधीच सापडणार नाही. एकसारख्या विचारांच्या व्यक्ती नसतातच आणि उलट एकसारख्या विचारांच्या व्यक्ती आल्या, तर तरीही त्यांचं पटत नाही. तर आता मागच्या वेळेसच आपण की पूर्वा दीक्षित मॅडमचं ऐकलं सगळं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की पर्सनॅलिटी टाइप वेगळे-वेगळे कसे असतात. तर विवाहपूर्व समुपदेशन कशासाठी गरजेचं आहे, की मी कोण आहे हे आधी ओळखायचंय, की माझ्यामध्ये कुठल्या क्वालिटीज आहेत, माझा स्वभाव कसा आहे आणि माझी पर्सनॅलिटी कशी आहे, ही आधी ओळखायची. आणि मग कोण जोडीदार आहे, तर ती पर्सनॅलिटी ही नक्कीच वेगळ्या स्वरूपाची असेल. त्याच्यासाठी वेगळा सायकॉलॉजीचा अभ्यास केला पाहिजे असं नाहीये. खरं तर आपला अनुभव, आजूबाजूला जे काही आपल्याला दिसतं, ही सगळी परिस्थिती, याचा विचार डोळसपणे करणं गरजेचं आहे. आणि मग विवाहपूर्व समुपदेशनामध्ये काय केलं जातं, की ही दुसरी व्यक्ती ही वेगळी असणार आहे आणि मग त्याच्यासाठी कसं जुळवून घ्यायचं. म्हणजे काही टेस्ट पण आहेत आपण करतो विवाहपूर्व समुपदेशनामध्ये, की बाबा कसं आहे तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचं स्वभाव वर्णन कसं येणार आहे आणि पुढे एकमेकांशी जुळवून घेताना कसं वागायचं. हे जर 2 वेगळ्या ज्या पर्सनॅलिटी असतात, तर त्यांनी एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं, हे आपल्याला विवाहपूर्व समुपदेशनामध्ये सांगितलं जातं. म्हणजे आता आपण हे बघूया, की पूर्वा दीक्षित मॅडमनी आपल्याला ए मॉडेल सांगितलं हं. तर तेच आपण थोडंसं रिवाईज मी करते, की आता समजा एखादी ए पर्सनॅलिटीची व्यक्ती असेल, तर ती कशी असते? तर ती अगदी नियोजनबद्ध, की शिस्त, वेळेपूर्वी सगळं करणार. म्हणजे आता आपल्याला समजा 10 वाजता जायचं आहे, तर 9 वाजल्यापासून त्यांची सगळी तयारी असते, की नाही मला इतक्या वाजता इथं पोहोचायचंय. म्हणजे वेळेच्या आधी सगळ्या गोष्टी ह्या नियोजनबद्ध करत असतात. आणि की अगदी की पैशाचा पण काटकसरीने उपयोग करणार. म्हणजे नियम आणि चौकटीत बसणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, त्या ए पर्सनॅलिटीच्या असतात. त्याच्या विरुद्ध कसं असतं, की बी पर्सनॅलिटी असते, की त्यांना सगळं निवांतपणा आवडतो.
निवांतपणा आणि वेळेचं नियोजन कधीही नसतं. म्हणजे समजा आपल्याला 4 वाजता पोहोचायचंय, तर ते 4ला कधीच पोहोचणार नाहीत. मग 5, 5:30 असं किंवा ऑफिसमध्ये ते कधीही वेळेवर पोहोचत नाहीत. कारण ते पर्सनॅलिटीचा तो टाइपच आहे तसा. वेळेचं नियोजन त्यांना नाही करता येत. थोडासा आळशीपणा असतो, निवांतपणा असतो. घरात पटपट सगळ्या गोष्टी कराव्यात असं होत नाही. जसं ए पर्सनॅलिटीची लोक ही वर्कोहोलिक जास्त असतात, की कामाला जास्त महत्त्व देणं. तसं बी पर्सनॅलिटीची जी लोक असतात, ती भावनिक, इमोशनल जास्त असतात. आणि मग आपल्याला की कोणीतरी समजून घेतलं पाहिजे आणि माझ्या भावना ओळखल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं जी पर्सनॅलिटी असते ती बी पर्सनॅलिटी असते. आणि सी पर्सनॅलिटी जी असते ती सतत चिंता करणारी असतात लोक, की आता माझं पुढच्या आयुष्यामध्ये कसं होईल? मला मिळणारा जोडीदार चांगला मिळेलच का? तो मला समजून घेईलच का? असं कन्फ्युज माइंडमध्ये आपल्याला मुंबई, पुणे, मुंबईमध्ये बघा, की आपण मुंबई, पुणे, मुंबई हा पिक्चर बघितला असेल तर पार्ट 2 जो आहे त्याच्यामध्ये किती कन्फ्यूज असते सारखी, की आणि हा मला समजून घेईल की नाही? माझं सगळं चांगलं होईल की नाही? आणि मग लग्नाला मी तयार होऊ का नको? असं ज्या कन्फ्युजन अवस्थेमध्ये असतात, तशा त्या सी पर्सनॅलिटी असतात. म्हणजे हे प्रत्येकाचा पर्सनॅलिटी टाइप हा वेगळा असतो. आता आपण क्लस्टरकडे जात नाहीये आता. क्लस्टर्स केव्हा येतात, की जेव्हा हे टोकाचं होतं. म्हणजे आता अगदी नियम आणि चौकटीत असणारी जी ए पर्सनॅलिटी असते, तर ती अगदी म्हणजे कर्कच्च नियमामध्ये राहणारे जे असतात अगदी, की टोकाचं नियमबद्ध राहणं, टोकाचं शिस्तबद्ध राहणं, तिथं ते क्लस्टर्स येतात. तर बी बी क्लस्टर्समध्ये सुद्धा की जिथे खूप टोकाचे निवांतपणा, इतकं आळशी की कधीच वेळेवर येत नाही. असं कसं काय? म्हणजे हे जे असतात ती लोकं किंवा टोकाचं चिंता करणारी लोकं असतात क्लस्टर सी मध्ये, की छोट्या-छोट्या बाबतीमध्ये सतत बघत राहणं. म्हणजे आता कसं आहे, की समजा तुम्हाला पोहे दिले आणि आपण सांगितलं, की "पोहे वाह! खूप छान आहेत." की खरं तर अजून खूप चांगले झाले असते, पण त्याच्यात कढीपत्ता नव्हता ना आज. म्हणजे असं कुठेतरी चूक काढणार आणि कुठेतरी बघणार. असे जे असतात, की खूप टोकाचे विचार करणारे ते क्लस्टर सी मधले असतात. म्हणजे आपण क्लस्टर बघतच नाहीये आता. नॉर्मल पर्सनॅलिटीज बघतोय, त्या पण ए मध्ये असतात सगळ्या. तर मग स्वभाव हे वेगळे असणारच ना दोघांचे. तर हे दोघांचे स्वभाव हे वेगळे असतातच. हा ॲक्सेप्टन्स असला पाहिजे, की माझ्यापेक्षा ही व्यक्ती वेगळी असणार आहे. मग त्या व्यक्तीला मी कसं समजून घेतलं पाहिजे? हे सगळं आपण की विवाहपूर्व समुपदेशनामध्ये सांगितलं जातं, की लग्न ही काही सहजपणे घडून येणारी घटना नाहीये. तर कसं विचारपूर्वक, की मला जर लग्नामध्ये जायचं आहे, तर मग माझी कर्तव्य काय आहेत? माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत? आणि माझ्या अपेक्षा काय आहेत कडून? हे सगळं जेव्हा विचारपूर्वक समजून घेतलं जाईल, तर त्यावेळेला लग्न खऱ्या अर्थाने यशस्वी होतं. म्हणून आपण विवाहपूर्व समुपदेशनाकडे अ, जा असं सगळे आता नवीन पिढीला सांगत आहोत. हां. पण मॅडम, मग आता मला असा प्रश्न येतो, की हं. मग जर का टाइप ए पर्सनॅलिटीनी फक्त टाइप ए पर्सनॅलिटीशीच लग्न केलं किंवा हं. बीनी बीशीच केलं, तर ह्या हं. अडचणीच सगळ्या सोडून जातील ना? नाही, नाही. असं तर होत नाही. कारण दोघंही जर नियमबद्ध वागणारे असतील, तरीही अडचणी येतातच. एकतर एकसारख्या नसतातच दोन्ही व्यक्ती. म्हणजे आता ठीक आहे, की शिस्त पाळणं हे दोघांनाही आवडतं. पण तरीही बाकीचे पण फॅक्टर्स असतात खूप. ते वेगळे असतात. सगळ्या आवडी सारख्या असणारी व्यक्ती कोणीही नाहीये आणि आपल्याला सापडणारच नाही तशी, की सगळ्या दोघांच्याही आवडी या अगदीच एकसारख्या आहेत आणि मेड फॉर ईच अदर असं कोणी नसतं. हे सगळं पुस्तकात लिहायला किंवा बोलायला किंवा स्वप्नवत असं सगळं आहे. पण वास्तव जर बघितलं आपण, जर एकमेकांशी जमवून घ्यायचं असेल, तर मोल्ड फॉर ईच अदर हे असणं खूप महत्वाचं आहे. मग मेड फॉर ईच अदर नाही तर मोल्ड कसं व्हायचं एकमेकांसाठी आणि मग एकमेकांसाठी कसं जगायला पाहिजे, हे आपल्याला लग्नानंतर सगळं बघायला लागतं. त्याच्यामुळं की आपण असं बघितलं की ए पर्सनॅलिटी आता मी लग्नाच्या आधी टेस्ट करणार आणि माझी ए पर्सनॅलिटी आहे तर ए पर्सनॅलिटीच्याच व्यक्तीशी लग्न करणार. तर तसंही नाही होत आणि त्यातला तो आनंदही नसतो. खरं तर हा जो भांडणाचा तडका आहे ना, हा थोडासा असायला लागतो. फक्त तो टोकाला जाऊ नये. वाद तर असतात, वाद असायलाही पाहिजे. पण ते म्हणजे मतभेद जरी असले, तरी त्याचं वादामध्ये रूपांतर होऊ नये आणि ते टोकाला जाऊ नयेत, या दृष्टीने प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं असतं. तर त्या अर्थाने दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. नाही, म्हणजे थोडक्यात मला थोडंसं इलॅबरेट याच्यावरती करावंसं वाटतं,
की जरी आपण टाईप ए पर्सनॅलिटी असलो तरी त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे ट्रेट्स आहेत. म्हणजे कोणाला 10 मिनिटं उशीर जायला चालेल, कोणाला 5 मिनिटं चालायला चालेल, कोणाला 1 मिनिट पण जायला चालणार नाही. सो ह्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती जरी त्या ग्रुपमध्ये असेल तरी तिच्या स्वभावामध्ये वेगवेगळे कांगोरे असतात आणि त्यामुळे जरी त्यांचा पर्सनॅलिटी टाईप एक असेल तरीही त्या एकमेकांसारख्याच असू शकत नाहीत. असं म्हणलात मॅडम, ते खूप छान आवडलं मला, की मेड फॉर इच अदर कोणी नसतं, तर आपल्याला मोल्ड व्हायला लागतं एकमेकांसारखं, जेणेकरून हे नातं टिकवायला लागतं. पण जेव्हा हे असे इतके भिन्न स्वभाव असतात, इतके वेगवेगळे स्वभाव असतात, तेव्हा एकमेकांना समजून घेणं, एकमेकांबरोबर राहणं खरंच अवघड असेल ना? ते खूप कष्टदायक असेल आणि त्याच्यामध्ये खूप काय काय गोष्टी आपल्याला करायला लागू शकतील. तर हे खरंच इतकं अवघड असतं का? अवघड तर असतंच, निश्चितच अवघड असतं. कारण आपण जर विचारलं आता की कुठल्या पती-पत्नींमध्ये वाद होत नाहीत. तर बऱ्याचशा आपल्या जेव्हा प्रोग्राम्स असतात तेव्हा मी हा प्रश्न नक्की विचारत असते, की इथे जमलेल्यापैकी कोणामध्ये असं आहे की अजिबात वाद होत नाहीत. तर असं एकही आपल्याला सापडणार नाही, की अजिबातच वाद होत नाही आणि पती-पत्नींचं खूपच चांगलं चाललेलं आहे, असं कोणीही आपल्याला शोधूनही सापडणार नाही. आणि अगदी सापडलाच, तर त्याच्यामध्ये काय असतं, की एकाची पर्सनॅलिटी अशी इतकी सबमिसिव्ह असते, की नाही ठीक आहे बाबा, तू म्हणतोयस तसं. मग काय, की मी मी माझं काही चालवणार नाही. कारण का मला संसार टिकवायचा आहे आणि म्हणून मग मला तडजोड करायची आहे. तर मग मी तुझ्या पुढे जाणार नाही किंवा मी तिच्या पुढे जाणार नाही. असे करून जे सबमिसिव्ह असतात अगदी, की नाही आपल्याला वाद नाही करायचे आणि म्हणून तडजोड करून राहिलेली जी लोकं असतात, तर ती पण एकमेकांच्या सोबत राहतात. खूप अडचणी असतात दोघांमध्ये तरीही ते राहतात. पण त्याच्यामध्ये एकाचा स्वभाव हा खूप सबमिसिव्ह असतो आणि खूप सहन करणारा असतो. सतत दुसऱ्याचा विचार करणारा असतो. पण समजा असं जरी झालं आणि असं ठरवलं दोघांपैकी एकाने, की आता अजिबात बोलायचं नाही आणि वाद अजिबात करायचेच नाही. ती म्हणतीये तसंच करायचं किंवा तो म्हणतोय तसंच करायचं, तर हे पण खूप डेंजरस आहे. म्हणजे कसं आहे, की समजा जर एखादी व्यक्ती अशीच असेल आणि तशीच राहिली, तरी त्याच्यावर मानसिक दडपण हे खूप वाढत राहतं. कारण त्याला बोलता येत नाही कोणाशी, त्याचं व्यक्त होणं होत नाही आणि त्याच्यामुळे त्याला मानसिक आजार होण्याची शक्यता असते. जे लोकं डिप्रेशनमध्ये जातात, अँक्झायटी डिसऑर्डर्स ज्याच्यामध्ये असतात किंवा अजून काही मानसिक स्वरूपाचे आजार आहेत, तर ते उद्भवण्याची शक्यता असते. एवढंच काय, हे ताण वाढून डायबिटीज किंवा रक्तदाब वाढणं, की असे ब्लड प्रेशरचे किंवा डायबिटीजचे जे पेशंट वाढतात, तर याला सगळ्याला कारण हे मानसिक ताणतणाव हे जास्त आहे. आणि हे ताण वाढले, की मग ह्या सगळ्या गोष्टी उद्भवत असतात. आणि सगळ्यात आपल्याला महत्वाचं काय असतं, की कुटुंब. की आपण कितीही काम करत असो, काहीही असो, कितीही पैसा कमवणारा असो, तर प्रत्येकाला एक घरटं हवं असतं असं म्हणतात, की पुन्हा परतण्यासाठी. आणि जेव्हा आपण दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी आपण आपल्या घरी येतो, घरी येऊन विसावतो, तेव्हा घरामध्ये शांतता हवी असते. कोणीतरी आपल्याला समजून घेणारं असावं असं वाटतं आणि हे दोघांनाही वाटत असतं. हा जो कम्फर्ट झोन आहे ना, हा प्रत्येकाला मिळायला हवा आयुष्यामध्ये. की मला माझ्या घरासाठी काय हवंय? आता जसं मी बाहेर वागते आहे, की ऑफिसमध्ये मी जसं ज्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने वागेन, तर घरात तसं वागेनच असं नाहीये, की घरात मला माझा कम्फर्ट झोन हवा आहे आणि मलाही घरात शांतता हवी आहे. तिलाही हवी आहे, त्यालाही हवी आहे आणि हे खूप गरजेचं आहे प्रत्येक घरामध्ये, की मला जसं हवंय तसं माझ्या घरात मला वागता यायला पाहिजे. पण तिथंही जर असेच, की नाही घरामध्ये म्हणजे ऑफिसमध्ये जसं आपण बॉसचं ऐकायला लागतं आपल्याला, तर आपल्याला नोकरी टिकवता येते. तसं घरामध्ये पण आपण प्रत्येक वेळेला नवऱ्याचंच ऐकायचं, प्रत्येक वेळेला बायकोचंच ऐकायचं, असं जर आपण ठरवलं आणि तसंच जर घरामध्ये पण वागायला लागलं, तर मग हे उत्सर्जन कुठं होत नाही, व्यक्त होणं होत नाही आणि तिथे मग मानसिक आजार निर्माण होतात. म्हणून मी म्हटलं, की वाद असू देत आणि दोन्ही वेगळेच स्वभावाचे आहेत, हे अगदी समजूनच घ्यायला लागतं आपल्याला, की माझ्या निवडी वेगळ्या आहेत, त्याच्या आवडी-निवडी वेगळ्या आहेत. आणि मग जर घरामध्ये शांतता हवी असेल, तर कधी तुझ्यासारखं, कधी माझ्यासारखं, कधी तो चिडणार आहे, कधी ती चिडणार आहे. या सगळ्या गोष्टीचा एक्सेप्टन्स पाहिजेच आहे. आणि हेच जर स्वीकारलं, तरच आपल्याला पुढे जाता येतं. मग अनकंडिशनल एक्सेप्टन्स म्हणजे काय? तर तो हाच आहे, की एकमेकांना जसं आहे तसं गुणदोषांसहित स्वीकारणं हे खूप महत्वाचं असतं. पण आता तुम्ही जे म्हणालात, की हे खूप अवघड असेल ना, तर काही वेळेला खूप अवघड असतं. म्हणजे कसं आहे, की एखाद्याचा स्वभाव हा खूप टोकाचा असतो.
मग तिथे क्लस्टर्स येतात बघा, की अतिशय करकचून चौकटीत शिस्तबद्ध वागणारा माणूस हा खरंच खूप नकोसा होतो आणि अशा माणसांसोबत राहणं हे फारच अवघड होतं. म्हणजे समजा जर तिची बी पर्सनॅलिटी असेल आणि त्याची ए असेल आणि त्याचा क्लस्टर ए आहे, की तो खूप चौकटीत राहणारा आहे. तर अशा वेळेला दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यासोबत राहणं हे अतिशय अवघड होऊन जातं. किंवा काही असं संशय घेणारे लोकं असतात, की सतत संशय घेणार, की ही व्यक्ती ही माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागायला पाहिजे आणि मग बायको कुठे जातीये, काय करतीये, ती कोणाशी बोलतीये, असं सतत जर लक्ष देणारा असेल आणि त्याच्यामध्ये जर तिला खूप त्रास झाला, तर ती कशी राहील त्याच्या सोबत? सतत तिच्या कॅरेक्टरवर तो आरोप करतो आहे आणि सतत तिला कुठल्यातरी गोष्टींवरनं छेडतोय. तर अशा वेळेस तिला त्याच्यासोबत राहणं हे खूप जड जातं. आणि मग ॲडजस्टमेंट तरी किती करायची? म्हणजे काही वेळेला सहनशीलतेच्या बाहेर जातं आणि मग हे अनकंडिशनल एक्सेप्टन्स पण तिथे संपतो. कारण कसं आहे, की आपण जर समजून घ्यायचं म्हटलं, तरी जर समोरची व्यक्ती बदलतच नाहीये, अजिबातच नाही आणि एकानेच जर विचार करायचा म्हटला आणि दुसरा अजिबातच विचार करत नाहीये, तर मग तिथं राहणं अवघड होतं. हा जो अनकंडिशनल एक्सेप्टन्स आहे ना, तो दोन्हीकडनं होणं गरजेचं आहे. जर फक्त एकाच बाजूनी झालं, तर मग अवघड आहे. मग तिथे राहणं खूप अवघड होऊन जातं. मग अशा वेळेला जर फक्त सबमिसिव्ह राहिलं, की मी काहीच बोलणार नाही, त्यांनीच सगळं करायचं आणि मी त्याचंच ऐकत राहणं, तर मग हे अवघड होऊन जातं. मग असं अशा वेळेस आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा शोधावा लागतो. तर कधी-कधी की खूप एकत्र राहण्यापेक्षा म्हणजे भांडत एकत्र राहण्यापेक्षा मग वेगळं राहा. असंही आम्ही बऱ्याच वेळेला जोडप्यांना सांगतो, की सारखंच जर तुम्ही एक एका घरात राहून भांडतच असाल, तर मग काय करणार? हां, एक बोला सर. मॅडम, एक मला केस आठवतीये, ती तुम्हाला हं, थोडंसं विचारतो त्याच्यावरती काय करता येईल. एक हं, जोडपं आहे. त्याच्यातला माणूस जो आहे तो आर्मीमध्ये शिपाई किंवा ह्या तत्सम पदावरती आहे. तो वॉर फ्रंट वरती असतो वगैरे वगैरे. घरी त्याचं आणि बायकोचं बिलकुल पटत नाही. कारण हं, बायको म्हणते, की तो घरी देखील मिलिटरीच्या शिस्तीप्रमाणेच आम्हाला वागवतो. हं, हं, हे असं म्हणल्यावरती आम्ही थोडे वर्ष म्हणे सहन केलं. जसं तुम्ही हं, म्हणलात, की अनकंडिशनल एक्सेप्टन्स केला, की ठीक आहे तो मिलिटरीमध्ये आहे, त्याचा मिलिटरी खाक्या तो घरात लावतोय. तर ते आम्ही हं, मान्य केलं. पण आता ते हं, खूप जास्त होतंय. जेव्हा त्या हं, नवऱ्याशी बोललो, तेव्हा नवरा म्हणला, आम्ही जेव्हा मिलिटरीमध्ये असतो, तेव्हा आम्हाला माझे सीनियर जे काय करतील, जसं हं, सांगतील, बरोबर असो, चूक असो, आम्ही ते अनकंडिशनली एक्सेप्ट करतो. तर हं, म्हणून घरी आल्यावरती माझं पण कोणतरी अनकंडिशनली एक्सेप्ट करायला पाहिजे ना. मलाही हं, हं, कुठेतरी मानसिक समाधान मिळायला पाहिजे, की हा माझं कोणतरी ऐकतंय. कारण हं, मिलिटरीमध्ये माझं कोणी ऐकत नाही. तो अगदी खालच्या लेव्हलला होता. शिपाई हं, वगैरे ह्या कॅटेगरीमध्ये. तर हं, मला हं, घरी आल्यावरती बायकोवरती हक्क गाजवल्यावर मला थोडंसं मानसिक समाधान मिळतं, की हो माझी हं, पण काहीतरी ऐकत आहे. तर म्हणून मी हं, हा खाक्या वागवतो. तर ह्या हं, याच्यामध्ये त्याला आणि तिला दोघांनाही एक्सेप्ट करायला लावायचं. तर त्याला हं, काय आपल्याला करता येऊ शकतं? हं. आता ज्यावेळेला अशा केसेस येतात, म्हणजे आता आमच्या कौटुंबिक न्यायालयात तर अशाच केसेस असतात खूप. कारण खूप हे जेव्हा टोकाला जातं वाद, तर तेव्हा ते न्यायालयापर्यंत किंवा कुणाची तरी मदत घ्यावी इथपर्यंत येतात. आता ज्या वेळेला की अशा एखादा कपल आपल्याकडे येतो आणि कपल आल्यानंतर त्या दोघांनाही समजून घ्यायचं असतं. तर त्यावेळेला काही आम्ही एक्सरसाइज त्यांना देतो आणि काही पॅसिव्ह बिहेवियर जे आहेत आपले, तर ते शोधायला सांगतो. हं. तर आता मी एक-एक सांगते त्यातला, की पॅसिव्ह बिहेवियर कुठले आणि ते कसे शोधायचे. म्हणजे थोडंसं स्वतःचा शोध घ्यायचा असतो. जर दोघांची इच्छा असेल, म्हणजे आता याच तुमच्या केसमध्ये समजा दोघांची इच्छा असेल, की मला राहायचंय सोबत. म्हणजे आता तिला पण असं वाटतंय, की राहायचंय किंवा ठीक आहे त्याचा स्वभाव थोडा वेगळा आहे, मी काही गोष्टी सहन करेन. पण मला किमान सुसह्य होईल इथपर्यंत तरी त्यांनी हे राहायला पाहिजे ना, की अतिशय जर टोकाला गेलं तर मी नाही राहू शकत त्याच्यासोबत. मग अशा वेळेला जेव्हा आम्ही प्रयत्न करतो, की दोघांनी एकत्र राहायला पाहिजे, तेव्हा याला थोडासा स्वतःचा शोध घ्यायला सांगतो, की थोडंसं आत्मपरीक्षण करा. मग आता आत्मपरीक्षणामध्ये काही 4 आम्ही हे लावतो त्याच्यामध्ये पॅसिव्ह बिहेवियर. तर ते मी सांगते तुम्हाला आता. की आता काही कसं असतं, की काही वेळेला आपण एक पहिलं आहे, की डूइंग नथिंग म्हणजे मी काहीच करत नाही, असं आहे. आता समजा याच कपलचं आपण उदाहरण घेतलं, की त्याच्यामध्ये त्याला असं वाटतंय, की मला संसार तोडायचा नाहीये.
आणि मला एकत्र राहायचंय तिच्यासोबत, तुम्ही तिलाच समजून सांगा. असं जर तो तुम्हाला सांगायला आला, की तुम्ही तिलाच समजून सांगा. किंवा ती म्हणत असते, की नाही तुम्ही त्यालाच समजून सांगा. आणि स्वतः मात्र बदलणार नाही. म्हणजे डुईंग नथिंग, की मला काहीच नाही करायचं. तर दुसऱ्यानेच बदललं पाहिजे. तर मग आपण असं कुठं करतोय का? हे त्यांना शोधायला सांगतो, की डुईंग नथिंग, की असं काही आहे का, की मी काहीच करत नाही. म्हणजे आता मला जर सोबत राहायचं आहे, तर थोडासा काहीतरी बदल मला करायला पाहिजे. मग माझं ऑफिस आणि माझं घर हे वेगळं आहे. हे मला समजून घ्यायचंय, की ऑफिसमध्ये जशी बॉसगिरी चालते तशी घरामध्ये चालणार नाही किंवा ऑफिसमध्ये मला बॉसगिरी करता येत नाही म्हणून मी घरात करतोय. तर हेही चालणार नाही. तर मला काहीतरी स्वतः पावलं उचलावी लागतील. मग मला जर माझं नातं टिकवायचंय, तर मी स्वतः काही एफर्ट्स घेते त्याच्यासाठी. मी माझ्यामध्ये काही बदल करायला तयार आहे का? हे आधी शोधून काढायचं. मग आता मी काहीच करत नाहीये, तर मग काहीच बदल होणार नाही. मग तुम्हाला जे काही तुम्ही चॉईस कराल त्याचे परिणाम पण तुम्हाला भोगावे लागतील. मग आता तुम्हाला जर ह्या चॉईस आहे, की मला माझा संसार टिकवायचा आहे, तर स्वतः हे शोधून काढायचं, की मी काय करत नाहीये. की कुठल्या गोष्टी मला करायला पाहिजेत, पण मी करत नाहीये. तर हे शोधून काढायचं म्हणजे डुइंग नथिंग. दुसरं की काय होतं, की ओव्हर अडॅप्टेशन असं होतं काही वेळेला. म्हणजे आता फक्त हेच उदाहरण नाहीये, तर दुसऱ्या सगळ्याच उदाहरणांमध्ये आपण बघू, की ओव्हर अडॅप्टेशन म्हणजे काय? की सतत दुसऱ्याचा विचार करणं, की त्याला काय वाटेल त्या पद्धतीनं वागणं. म्हणजे ओव्हर अडॅप्टेशन. म्हणजे तो कसंही वागला तरी म्हणजे काही असलं तरी त्याच्याच म्हणण्याप्रमाणे मला वागायचं आहे आणि त्याला सुख मिळेल असं वागायचंय. आणि त्या पद्धतीनं मी हे करणार. आता या टाइपची लोकं कशी असतात बघा, की काही वेळेला सरप्राईज द्यायला खूप आवडतं बघा नवरा-बायकोंना एकमेकांना, की सरप्राईज द्यायचंय. आता एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगते, की आता समजा बायकोला पिक्चर बघायला जायचंय आणि तिनं असं सांगितलं, की आता एक नवीन पिक्चर आलेला आहे आणि मला बघायचंय. तू येताना तिकीटं काढून आण आणि उद्या संध्याकाळी आपण जाऊया. आता तो तिकीट काढायला गेलेला आहे आणि उद्या संध्याकाळची तिकीटं तो बघतोय, की अरे खूपच हाऊसफुल दिसतंय सगळं. पण आता बायकोला पिक्चर बघायचा आहे ना, तर मी मॉर्निंग शोची तिकीटं काढतो. आणि म्हणून त्यांनी मॉर्निंग शोची तिकीटं काढून आणली आणि की नाही तिला आनंद द्यायचा आहे म्हणून. तिचा विचार केला मी आणि तिचा आनंद देण्यासाठी मी तिकीटं घेऊन आलो. आणि म्हणून आल्यानंतर हे बघ, उद्या सकाळची तिकीटं आणली. तर ती म्हणते, "अरे सकाळची कशाला आणली? सकाळी मला शक्यच नाहीये. खूप महत्वाची मीटिंग आहे आणि मी काही सुट्टी घेणं शक्यच नाहीये." म्हणजे की दुसऱ्याचा विचार करताना ओव्हर अडॅप्टेशन जे होतं ना, की ते याच्यामध्ये असतं. की अरे दुसऱ्याचा विचार करताना किंवा सरप्राईज देताना सुद्धा, की त्याला नक्की काय आवडेल? त्याला ते रुचणार आहे का? पटणार आहे का? याचा विचार नाही. त्याला सुख मिळावं म्हणून मी हे केलंय ना. म्हणजे असंही खूप मी तिच्यासाठीच केलं ना, मी त्याच्यासाठीच केलं ना, असंही म्हणणारी लोकं असतात. पण हे खूप होतं काही वेळेला. तर असंही चालणार नाहीये, की ओव्हर अडॅप्टेशन पण नकोय. मग असं आपलं कुठं काही होतंय का? की अरे मी तिला शिस्त लावतोय म्हणजे काय? घरच्या चांगल्यासाठीच लावतोय ना. आमचा संसार चांगला चालावा म्हणूनच मी तिला ओरडतोय ना. मग हे पण ओव्हर अडॅप्टेशनमध्ये जातं. त्यामुळे त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. तिसरा एक भाग आहे, की हेजिटेशन खूप होतं काही वेळेला, की चिड होते. हां, पॅसिव्ह बिहेवियर आपण बघतोय. तर त्याच्यामध्ये चिड खूप होते. तर चिड म्हणजे काही वेळेला, की जर नवऱ्याने किंवा बायकोनी माझं ऐकलं नाही किंवा जोडीदाराने ऐकलं नाही, तर माझी फारच चिड होते, की असं काही होतंय का आपलं? ते पण शोधून बघावं लागतं. हां, की आता त्याच्यासाठी मग मी काय केलं पाहिजे? म्हणजे हे आपण स्वतःचे आत्मपरीक्षण करतो, की मी किती वेळा चिडते किंवा मी किती वेळा चिडतो. मग हे चिड करून काही उपयोग नाही माहिती असतं. की आता मी की तो खूप शिस्त लावतो म्हणून मी चिड करतीये. अर्थात मी कितीही चिड केले तरी त्याच्यात बदलच नाही होणार. हे माहिती आहे मला. किंवा मी कितीही बोलले तरी हिचं वेळेत नियोजन नाहीच आहे. हे माहिती आहे मला. मग मी चिड करून काय उपयोग आहे त्याचा? मग ही चिड कुठेतरी कमी केली पाहिजे. हां, मग आता त्याच्यामध्ये पर्याय असतात, की समजा आता 4 वाजता आपल्याला बाहेर जायचंय. मग बायकोला सांगायचं नाही 3 वाजताच आपल्याला निघायचंय. मग याच्यामध्ये की माझी चिड कमी होऊन तिच्यातही बदल होईल असे कुठलेतरी मार्ग शोधावे लागतात. आणि चौथं आहे की व्हायलन्स होतोय का? हे पण शोधायला लागतं. की काही वेळेला आपण खूप रागवल्यानंतर, खूप चिडल्यानंतर हिंसा पण होते. कधी वेळेला हात उचलला जातो. काही वेळेला भांडी फेकून मारली जातात आणि याच्यामध्ये की दुसऱ्याला इजा होण्याची पण शक्यता असते. तर हे जे आपले बिहेवियर आहेत, हे आपल्याला आत्मपरीक्षण करून थोडेसे शोधून काढावे लागतात. हं. त्याच्यामध्ये आपण 4 बघितले, की डूइंग नथिंग म्हणजे मी काहीच करत नाहीये. ओव्हर अडॅप्टेशन आहे का?
नंतर खूप चिडचिड होतीये का माझी आणि माझ्याकडनं हिंसा होतीये का? ह्या सगळ्या गोष्टी या शोधून काढाव्या लागतात. आणि मग हे ज्यावेळेला स्वतःचं आत्मपरीक्षण हे काउन्सिलिंग मध्ये हे आपण करतो म्हणजे ह्याच्यामध्ये, की समजा एखादं जर आपल्याकडे कपल आलं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना शोधून काढायला सांगतो. आणि मग याच्यामध्ये की कुठलं आपल्याकडनं वर्तन होतं आहे, हे शोधायचं आणि मग त्याच्यानंतर पुढच्या काही एक्सरसाइज त्यांना दिल्या जातात, की कसं वागायचं आहे एकमेकांशी. आणि मग त्याच्यामध्ये जर बदल झाले आणि एकमेकांना किमान एकमेकांच्या सोबत राहता येईल आणि व्यवस्थित राहता येईल इथपर्यंत जर आलं, एकमेकांच्या स्वभावामध्ये खूप बदल होतो असं नाहीच आहे. काही गोष्टींमध्ये बदल होईल, पण मुळापासून बदल होईल असं नाहीये. मग त्याच्या त्या गुणांसहित मला स्वीकारायचंय किंवा तिच्या त्या दोषांसहित स्वीकारायचं आहे. आता गुण पण चांगले आहेत ना हे. आता स्वच्छता ठेवणं किंवा वेळेवर जाणं हे चांगले गुण आहेत. हे गुण मला ऍक्सेप्ट करायचे आहेत त्याचे. पण मग मला माझ्यामध्ये काही बदल करावा लागणार आहे, ही तयारी करावी लागणार आहे. हां, म्हणजे स्वीकार म्हणजे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत एकमेकांमधल्या, त्याचा स्वीकार करणं आणि ती गोष्ट कशी आपल्यासाठी होईल चांगली, त्या दृष्टीने प्रयत्न करणं हे महत्वाचं. राईट. म्हणजे थोडक्यात मतभेद तो होणार आहेत, वाद व्हायला नकोयत. हे तुम्ही अगदी खूप छान पद्धतीने मॅडम सांगितलं. पण मगाशी पण तुम्ही बोलता बोलता म्हणलात की स्वभावामध्ये पूर्णपणे बदल होणार नाहीये. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, तो मूळ तसाच राहणार आहे. त्याच्यामध्ये बदल यायला वेळ लागणार आहे किंवा बऱ्याच वेळेला येणार पण नाहीये. मग अशा वेळेला जर का बदल झालाच नाही, तर एखादा जोडीदार खूप डिप्रेशन मध्ये जातो, की नाही मी खूप प्रयत्न केले, मी खूप गोष्टी केल्या, मी ह्या काउन्सिलरकडे गेलो, मी त्या काउन्सिलरकडे गेलो, ह्या सायकोलॉजिस्टकडे गेलो, अगदी सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतली, पण तरीही माझ्या जोडीदारामध्ये काहीच बदल येत नाहीये. आणि म्हणून मग ते नात्याला तोडायचा प्रयत्न करतात किंवा डायव्होर्ससाठी म्हणा किंवा वेगळं व्हायचा प्रयत्न करतात. तर हे कितपत योग्य आहे का हा प्रयत्न चालूच ठेवायला पाहिजे? म्हणजे काही जोडपी अशी असतात की हे सगळे प्रयत्न चालू असतात आणि ते एकत्र राहते असतात, भले सुखी असतील दुःखी असतील माहित नाही, आणि काही जण एक 2-4 महिने प्रयत्न करतात आणि नातं लगेच तोडून टाकतात. तर हे दोन्ही टोकाच्या ज्या भूमिका आहेत, या दोन्ही टोकाच्या भूमिकांना एकत्र कसं आणता येईल? म्हणजे ताणायचं पण नाही आणि खूप लवकर पण नाही. तर ह्याच्यासाठी काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल का? हो. आता हे बघा, की कोणालाही आपला संसार तोडायला आवडतच नाही. लग्न कशासाठी करतात, की मला आनंद, सुख, समाधान, सुरक्षितता मिळावी याच कारणासाठी कोणीही लग्न करत असतात. आता हे लग्न केल्यानंतर जर आपल्या जोडीदाराकडनं या गोष्टी मिळत नसतील, तर आपण काय करणार आहोत सुरुवातीला, की प्रयत्न करणार आहोत. हं. तर आता प्रयत्न म्हणजे कसा असतो बघा, की बऱ्याच वेळेला की आपल्या मनासारखी व्यक्ती मिळत नाही. मग काय होतं, की आपण कॉम्प्रोमाईज करतो. हं. की आपल्याला त्या व्यक्तीशी जुळून घ्यायचंय म्हणून कॉम्प्रोमाईज करतो. आणि मग काही गोष्टी त्या आपल्या अंगीकाराला सुरुवात करतो. मग होते ॲडजस्टमेंट. पहिल्यांदा होतो कॉम्प्रोमाईज, नंतर होती ॲडजस्टमेंट. आणि मग ती ॲडजस्टमेंट करून आपण एकमेकांसोबत राहायला लागतो. ही ॲडजस्टमेंट झाल्यानंतर मग एकमेकांच्या स्वभावाचं आपण अडॅप्टेशन करतो. की म्हणजे त्याच्या स्वभावाचा मी स्वीकार केलेला आहे किंवा तिच्या स्वभावाचा मी स्वीकार केलेला आहे. आणि मग काय होतं, की नंतर इंटरपर्सनलायझेशन म्हणजे की ठीक आहे, आता मला ते सुसह्य झालंय, की मला कळालंय ना, की त्याला काय आवडतं किंवा ती कधी चिडते हे मला कळालंय. मग त्याप्रमाणे मी आता माझ्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय किंवा तिचं म्हणणं आहे, की मी बदल करण्याचा प्रयत्न करतेय. असं दोघं जण हे प्रयत्न करत असतात आणि तो केला पाहिजे. म्हणजे काही वेळेला आम्ही बघतोय आता, की लग्नानंतर 1 वर्ष व्हायच्या आधी घटस्फोटाच्या केसेस येतात. आणि नाहीच आमचं पटत आहे म्हणून सांगायला येतात आणि लगेच वेगळं होतं. मग आता हे वेगळं राहून तरी तुम्ही खूप सुखी होणार आहात का? आणि आयुष्यभर तुम्ही एकटे राहणार आहात का? मग पुन्हा नवीन जोडीदार शोधा. नवीन त्याच्यामध्ये सगळे बदल मग पुन्हा तो आपल्यासारखा आहे की नाही, या सगळ्या गोष्टी या खूप अवघड असतात. त्याच्यामुळे शक्यतो आम्ही असं सांगतो, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जा. म्हणजे कॉम्प्रोमाईज, ॲडजस्टमेंट, अडॅप्टेशन आणि स्वतःचा सुसह्य होणं. म्हणजे इंटरनलायझेशन आपण म्हणतो त्याला, की या सगळ्या गोष्टी तुम्ही या स्टेप बाय स्टेप जा. पण हे
सगळं करूनही, की म्हणजे आता मी काउन्सिलरकडे गेले, सायकॅट्रिस्टकडे गेले, पण बदलच होत नाहीये हो. की समजा ते क्लस्टर्स खूप आहेत आणि टोकाचे आहेत, की बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी आहे, त्याच्यात नाहीच बदल होते, त्याला औषध पण नाहीये काही. आणि बदल करण्याची तयारीच नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये काही दोष आहे, तर त्यांनी तो स्वीकार करून, की मी माझ्यामध्ये बदल करेन, असं करायचा प्रयत्न केला. पण डुइंग नथिंग, की नाहीच करायचंय काही. अशीच जर एखादा पार्टनर वागत असेल, तर त्याच्या सोबत राहणं हे खूप अवघड होऊन जातं. मग अशा वेळेला हे खूप ताणणं हे पण योग्य नाहीये. हेही लक्षात घ्या, की खूप ताणलं ना, तर दोघांनाही त्रास होतो त्याचा. आणि मुलं असतील तर मुलांवरही परिणाम होतो, की सतत घरामध्ये भांडणं चालू आहेत, सतत हे स्ट्रेसफुल वातावरण आहे. मग दोघांनाही एकमेकांची स्पेसच मिळत नाहीये आणि सतत एकमेकांशी भांडण्यातच त्यांचं सगळं दिवस जातोय. तर मग हे एवढं पण ताणू नका तुम्ही, की नाही जमत आहे ना आपलं, नाहीच बदल होत आहे दोघांमध्ये, तर मग उगीचच ताणत राहणं. कारण अशी खूप आपल्याकडे बघतो आपण, की उगीच ताणलेली पण लग्न आहेत. तर मग असंही करू नये. इतकं पण ताणू नये. मग अशा वेळेला शांततेनं वेगळं होणं हे पण महत्वाचं असतं, की नाही तुझं पटत आहे, नाही माझं पटत आहे. तुझे स्वभाव फारच वेगळे आहेत, की ते मला सहन करणं अशक्य झालेलं आहे किंवा तुझ्या काही सवयी मला नाहीच सहन करता येत आहेत. तर अशा वेळेला, की शांतपणे मग वेगळं होणं हे खूप उगीच एकमेकांशी स्पर्धा करत राहणं आणि मग कोर्ट कचेऱ्याच्या पायऱ्या चढणं, एकमेकांच्या विरुद्ध केसेस करणं. ह्याच्यापेक्षा जर लक्षात आलेलं आहे आपल्या, की नाहीच जमत आहे, तर त्यावेळेला हाही मार्ग काही वेळेला योग्य असतो, की एकमेकांपासून वेगळं होणं. पण याच्यामध्ये समन्वय साधणं महत्वाचं आहे आणि मग त्याच्यासाठी जाणकार व्यक्तीकडनं काहीतरी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, की हे खरंच हे तुटण्यापर्यंत आलेलं आहे का? हे तोडणं इष्ट आहे का? याचा 100 वेळा विचार करून शेवटचा पर्याय मग तो असेल, की नाही आपल्याला वेगळंच व्हायचंय. पण हाही पर्याय, पर्याय असतो. म्हणजे त्याच्यामध्ये की खूप काही स्टिग्मा लागणार आहे तुम्हाला आता डिव्होर्स घेतल्यानंतर माझं आयुष्यच संपलेलं आहे आणि सगळंच संपलं आता माझ्या आयुष्यातलं, असंही विचार करू नये. काही वेळेला खूप असा विचार करून, की मला आता समाजात काय म्हणतील आणि म्हणून उगाचच रेटत राहणं ते लग्न, हे पण अयोग्य असतं आणि मग तुमचा कधीच उत्कर्ष त्याच्यामध्ये होत नाही. मग दोघांचाही जर उत्कर्ष व्हावा असं वाटत असेल, शांतता लाभावी असं वाटत असेल, तर मग काही वेळेला दोघांनी एकमेकांपासून वेगळं होणं, हाही एक पर्याय निवडणं काही वेळेला योग्य ठरतं. नाही, थोडक्यात दोघांचं नातं टिकवायचं तरीही समुपदेशन खूप महत्वाचं आहे आणि हं. त्या दोघांचं नातं जर का तोडायचं असेल तरीही समुपदेशन खूप महत्वाचं आहे आणि हं. त्यांच्या दोघांच्या स्वभावाचे कांगोरे ओळखणं. बरीच जोडपी आपल्याकडे अशी येतात की त्यांना हं. बघितल्यावरती कळतं की हो बाबा त्यांचं जुळणारच नाहीये. पण हं. हं. त्यावेळेला देखील त्यांच्या स्वभावाचं विश्लेषण करून त्या स्वभावामध्ये त्यांना खरंच ऍडजस्ट होता येत नाही, म्हणून हं. त्यांना डायव्होर्सचा पर्याय देणं हे पण माझ्या हं. मते काउन्सिलर म्हणून एक खूप अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही मॅडम सांगितली. हं. काउन्सिलरचा रोल फक्त लग्न किंवा नातं टिकवणं इथपर्यंत नसतो, तर त्यांना वेगवेगळे पर्याय देणं आणि त्या हं. पर्यायातून त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्यासाठी चांगला असा पर्याय निवडणं हे हं. सांगणं हे समुपदेशकाचं महत्वाचं काम आहे. बरोबर. मॅडम आज खूप छान पद्धतीने आपण अनकंडिशनल एक्सेप्टन्स हं. याबद्दल बोललो. खूप हं. वेगवेगळ्या गोष्टींना आपण हात लावला. लॉकडाऊनच्या काळामध्ये हे अनकंडिशनल एक्सेप्टन्स थोडंसं अवघड व्हायला लागलंय. माझ्या मते लवकर लॉकडाऊन उघडावं की जेणेकरून हं. भांडण झालं तर मी घराबाहेर जाऊ शकेन, हा तरी हं. हं. पर्याय माझ्याकडे उपलब्ध होईल. कारण हं. आज बरीचशी जोडपी आपण बघतोय की भांडण होतंय, पण हं. भांडण झाल्यावरती व्हायलन्सही होतोय आणि व्हायलन्स झाल्यावर देखील त्या बाईला घराबाहेर पडता येत नाहीये. तर हं. हे लॉकडाऊन संपून तो पर्याय तिच्या पुढे उपलब्ध व्हावा असे हं. अपेक्षा मला नक्कीच वाटते. कार्यक्रम हं. संपवायच्या आधी एक चांगल्या किस्स्यानी कार्यक्रम संपवतो. एक हं. जोडपं माझ्याकडे होतं, जे हं. डायव्होर्स त्यांचं प्रोसिडिंग चाललेलं होतं. त्यांना एक हं. मुलगी होती. कोर्टाने हं. मुलीची कस्टडी जी होती ती आईकडे दिली होती. तो हं. मुलगा पुण्यामधला आहे आणि मुलगी जी हं. आहे ती जालन्याची आहे. हं. जालन्यामध्ये तो दर 15 दिवसांनी किंवा महिन्याभरातून एकदा तो जालन्याला जायचा
मुलीला भेटायचा आणि परत पुण्याला यायचा. हम्म. तर सुदैवाने दुर्दैवाने म्हणा, लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी तो जालन्याला गेला, मुलीला भेटला आणि लॉकडाऊन डिक्लेअर झालं आणि काहीही करून त्याला जालन्यातून पुण्यात येता येईना. ह्या गोष्टीचा फायदा असा झाला कारण हॉटेल बंद झाले, त्याला खायला कुठे मिळेना आणि मग केवळ बाबा हो ठीक आहे, हा माझा पूर्वीचा नवरा आहे, माझं भांडण आहे, पण तरी देखील त्याला आता काहीच मदत नाही म्हणून त्याच्या बायकोनी त्याला घरात घेतलं. तो तिच्या घरात राहायला लागला आणि फायदा असा झाला की त्या दोघांना त्यांच्या लहान मुलीनी इतकं छान एक जोडून घेतलं की जेणेकरून त्यांच्या दोघातले डिफरन्सेस खूप कमी झाले. दोघांनी एकमेकांना अनकंडिशनल, तुमच्या भाषेत अनकंडिशनल एक्सेप्ट केलं आणि एक 4-5 दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला की सर आता आम्हाला डायव्होर्सचं पेटिशन काढून घ्यायचंय, तर काय प्रोसिजर आम्ही करू. तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट देखील लॉकडाऊन मध्ये झालेली आहे. तर नक्कीच आपल्या सगळ्या काउन्सिलरना बिनशर्त स्वीकार कसा करायचा आणि आपल्या सर एक क्लायंटना एक अजून कसं. मला जरूर मॅडम. एक म्हणजे आपलाच इथला किस्सा सांगते की फोर्सिस काउन्सिलिंग सेंटर मधलाच किस्सा आहे म्हणून सांगते मुद्दाम, की दोघांचं खूप फाटलं होतं. खूप म्हणजे इतकं की आता म्हणजे डिवोर्सच घ्यायचा आहे या मतावर ठाम होऊन आलेले होते. आणि आपल्या नारायणपेठेतल्या ऑफिसमध्ये आपल्याच एका काउन्सिलरनी त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि त्याच्यानंतर जे त्यांचे विचार बदलले, जे खूप टोकाचं गेल्यानंतर सुद्धा विचार बदलू शकतात. कारण काळ हे पण औषध असतं काही वेळेस आणि तेव्हा विचार करायला वेळ मिळतो आपल्याला स्वतःबद्दल आणि आपल्या जोडीदाराबद्दल पण. तर या ज्या काउन्सिलिंगचे सेशन्स झाले त्याच्यानंतर त्यांना कळालं की आपल्यामधले दोष कुठले आहेत ते आणि अगदी टोकापर्यंत गेलेलं वाद सुद्धा मिटलेले आहेत. आणि कालच मला त्या जोडप्यांचा फोन आला की खूप आम्ही टोकापर्यंत गेलो होतो मॅडम, पण आज फक्त आपल्या फोर्सिस काउन्सिलिंग सेंटरच्या समुपदेशनामुळे आज आम्ही एकत्र आहोत. आणि नारायणपेठेमधले जे सुतार सर आहेत त्यांनी एक छान गणपतीची फ्रेम त्यांना भेट दिली की आता तुम्ही एकत्र छान राहा. आणि रोज ते त्या फ्रेमकडे बघून एक त्यांना वाटतं की नाही आपल्यामधल्या पॉझिटिव्हिटी आपण शोधल्या पाहिजेत. म्हणजे बदल होतच नाही असं नाहीये, फक्त एक ध्येय जर असेल आपलं की आपल्याला टिकवायचं आहे हे ध्येय किंवा आपल्या मुलांच्याकडे, आता तुम्ही जसं एक उदाहरण दिलं की मूल हा केंद्रबिंदू होता की त्याला आनंद मिळाला पाहिजे किंवा त्यांनी काही प्रयत्न केले, तर असंही घडू शकतं. तर त्याच्यामुळं याही दृष्टीने की नाहीच बदल होणार असं काही डोक्यात ठेवू नाहीये. तर बदल हे निश्चित होत असतात, तर त्याला वेळ द्यायला लागतो. तर असा वेळ जर दिला आणि एक ध्येय ठेवून जर अनकंडिशनल स्वीकार केला एकमेकांचा, तर संसार हा नक्कीच टिकू शकतो. धन्यवाद. नाही म्हणजे मॅडम, आपण फोर्सिस काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून खरंच खूप चांगलं समाजोपयोगी काम करत आहे ह्याची पावतीच तुम्ही दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आज तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात, आम्हाला खूप छान इनपुट्स दिले, याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळेल ही इच्छा व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपवतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.